सर या ना सर आहे सर या मच्छी बघा भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम शेरे बाप्पा की गावदेवी माते की गणपती बाप्पा मोरया चार पाच 2025 रोजी वार्ड क्रमांक 3 मध्ये पुन्हा आम्हा कोंडगावातील एक बुलंद आवाज वरुणदादा पाटील यांच्या माध्यमातून प्रथम नागरिक रेखा सदाशिव पाटील यांच्या काळामध्ये जे रोडची कामं होत आहेत वार्ड क्रमांक 3 मध्ये एक बघण्याजोगे आहेत. कारण की आत्ताच एक 15-20 दिवसापूर्वी वार्ड क्रमांक 3 मधील गिरधननगर परिसरामध्ये जो काम झाला एक उत्कृष्ट आहे, प्रशंसा करतात लोक. तसंच काम वार्ड क्रमांक 3 मधील जांभूळवाडी परिसरामध्ये गटार आणि काँक्रिटीकरण होत आहे. मी आभार व्यक्त करेन वरुणदादांचं. कारण की कमी बजेट असं बोलावं लागेल, कारण की उत्पन्न हा 2 करोड आहे आणि कामगार परिसर पण मोठा आहे आणि गाव पण मोठं आहे. तरी देखील आत्तापर्यंत जवळजवळ 10 ते 15 करोडची कामं यांनी त्यांच्या माध्यमातून शासकीय निधीच्या अनुषंगाने उपलब्ध करून दिली. खरं या गोष्टीचा एक दूरदृष्टिकोन लक्षात घेता असलेला काळ हा कसा उत्कृष्ट करायचं हे शिकावं तर वरुणदादाकडून मी त्यांचं पुन्हा आभार व्यक्त करेन. कारण की वार्ड क्रमांक 3 कडे बारकाईने लक्ष देऊन ते पाण्याची टाकी असो, रोड असो किंवा गटर असो, हे प्रामुख्याने त्यांनी लक्ष देऊन काम केलेलं आहे. मी दोघांचं कौतुक करेन. कारण की त्यांनी वार्डामधील सदस्यांना देखील जवळ घेऊन त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांचे जे आहाक आहे ते लक्षात घेता हे पूर्ण वार्डातली कामं ते करत आहेत. मी अजून एक आग्रह करेन की वार्ड क्रमांक 3 मधील टावरेवाडीचा जो रोड आहे त्या परिसरात तो देखील पूर्ण करावा. कारण की ते काम अपूर्ण राहिलेलं आहे, ते लवकरात लवकर पूर्ण होईल मी अशी अपेक्षा बाळगतो वरुणदादाकडून आणि सरपंच मॅडमकडून. आणि इथेच थांबतो. धन्यवाद. ग्रामपंचायत 2 वार्ड क्रमांक 3 मधील नाईक जिम ते जांभूळवाडी आणि जांभूळवाडीमधील राकेश गायकवाड आणि सुनीलजी म्हात्रे यांचं घर इथपर्यंतच्या भूमिगत गटार आणि रस्त्याचं भूमिपूजन सरपंच मॅडम, उपसरपंच, सर्व सदस्य आणि सर्व आमचे सहकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे. आपण पाहत असाल पत्रकार बंधू की कोणगावमध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायत बॉडी असेल, आमचे सर्व मार्गदर्शक असतील, यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही जो विकास करत आहोत त्याला लोक देखील दाद देत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं काम या कोणगावामध्ये आम्ही करत आहोत. आज जे काम आहे अनेक वर्षापासूनची मागणी होती. वॉर्ड क्रमांक 3 वरती कमलाकरने सांगितलं की विशेष लक्ष आहे. कारण की विशेष लक्ष द्यायला लागतं ना, कारण की बऱ्याच वर्षापासून इथे अडचणी अशा होत्या का अरुंद रस्ते आहेत, काम करायला अडचण होती. परंतु कुठेतरी आता सदस्य असतील, आम्ही सरपंच, उपसरपंच असेल, सर्व बॉडी एकत्रित येऊन मार्ग काढून आज विकास कामं करत आहोत आणि अशी विकास कामं ही कोणगावामध्ये होत राहतील. सदस्य असतील, स्थानिक नागरिक असतील, यांनी सहकार्य केलं तर चांगल्या क्वालिटीची, चांगली नियोजित आणि येणाऱ्या 15-20 वर्ष टिकतील अशी विकास कामं आम्ही करू आणि ती होतील एवढी मला गॅरंटी आहे. परंतु सहकार्य सगळ्यांचं असलं तर ते लवकर होतील. कारण की काय
कुठेतरी उशीर होतो, पण ते आमच्या मनासारखं काम नाही झालं तोपर्यंत आम्ही करत नाही. तर करायचं तर शेवटपर्यंत टिकेल असं काम करायचं. मग कुठे अडचणी असतात त्या दूर करत करत काम होत आहे गावामध्ये. तर त्याच्यामुळे थोडा लोकांना वाटायचा वेळ लागतो, पण चांगलं काय करायचं असलं त्याला वेळ जातो. 10-15 दिवस एक्स्ट्रा लागतात, परंतु चांगलं झालं तर लोक देखील नंतर ते विसरतात आणि आपल्या पाठीशी उभी राहतात. तर सर्व उपस्थितांचं या कार्यक्रमानिमित्त मी आभार मानतो आणि आपल्या पत्रकार बंधूंचा आभार मानतो. दर आठवड्याला आम्हाला बघायला येतात तुम्ही आणि धन्यवाद सर्वांचं. नाईकवाडी जांभूळवाडी ते जिम्सपर्यंत जो रस्ता आणि बंदिस्त गटारी करण्याचे आयोजले आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये कपिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली करुणजी आणि सरपंच मॅडम आणि सगळे सदस्य कोण ग्रामपंचायतचे आणि आमच्या इथले प्रभाग 3 मधले सदस्य विशेष करून आमच्या प्रभागासाठी ते झटतात, कार्य करतात आणि खूप छान कार्य करतात. आणि मी असं समजेल की पहिल्या बॉडीला कळालं होतं, पण ह्या बॉडीला नागरिकशास्त्र काय, नागरिकांना काय पाहिजे त्यांना हे हृदयापासून कळालेलं आहे. म्हणून हा कोणगावचा विकास झपाट्याने होत आहे. मी दर्शन म्हात्रे असो, आमचे कमलाकरजी असो, यांच्या व्हॉट्सअपच्या याच्या माध्यमातून बघत असतो, त्यांनाही मेसेज टाकत असतो आणि आपण याच्यापुढे असाच विकास करत राहा असं मी आमच्या प्रभागातर्फे तुम्हाला सदिच्छा देतो. आणि तुम्ही ते सगळं आलात तर मी नाईकवाडीतर्फे तुमचे आभार मानतो आणि खरोखरच असं स्फूर्त कार्य करत राहा. वरुणजी, रेखाताईजी आणि संपूर्ण बॉडी तुमचं विशेष आमच्या प्रभागातील तर्फे कौतुक. धन्यवाद.